लोकसभा निवडणुकीचं बिगुल आता वाजायला सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्यामध्ये आपल्या प्रचारात आता सर्वजण दंग झाले आहेत। राज्याचे लक्ष वेधणारी निवडणूक म्हणजेच नगर दक्षिण लोकसभा निवडणूक। यात भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील तर विरोधी उमेदवार म्हणून शरद पवार गटात असणारे माजी आमदार निलेश लंके हे आता नगर दक्षिण लोकसभा लढवत आहेत। त्यामुळे आता निलेश लंके यांनी जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे सुजय विखे देखील जाहीरपणे सभा घेत आहेत। यामुळे आरोप प्रत्यारोप आता सुरू आहेत। त्यातच सोशल मीडियावरती सध्या एक व्हिडिओ चांगला व्हायरल होतोय। त्यामध्ये खासदार सुजय विखे पाटील म्हणतात की मी उमेदवारी अर्ज भरणार नाहीये, मात्र हा अर्ज न भरण्यासाठी त्यांनी विरोधी उमेदवाराकडे एक केविलवाणी अशी मागणी केली आहे। ते म्हणतात की माझ्या विरोधी उमेदवारानं माझ्यासारखं इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये बोलावं। माझा विरोधी उमेदवार जर इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलला तर मी उमेदवारी अर्ज भरणारच नाही। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 महिना अवधी आहे, त्यामुळे माझ्या विरोधी लढणारे उमेदवार यानं पाठांतर करावं आणि माझ्यासारखे भाषण करावीत, अशा पद्धतीची मांडणी सुजय विखे यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे। यातून एक गोष्ट अशी लक्षात येते की निवडून जो उमेदवार संसदेत जाईल त्या ठिकाणी जे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मांडले जातात। केंद्र सरकारकडनं सर्वसामान्य जनतेसाठी अनेक वेगवेगळ्या योजना आणाव्या लागतात, मात्र हे सगळं करत असताना भाषा कधीही कुठेही आडवी येत नाही। आपण कोणती भाषा बोलतोय, आपल्याला कोणती भाषा येते, आपण कोणत्या भाषेत प्रेझेंट होतोय, ही अडचण किंवा हे खूप मोठं संकट कधीच ठरू शकत नाही। कारण आता अनेक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि त्यामुळे आपण कुठल्या भाषेत बोलतोय, आपण कुठल्या भाषेत काय मागतोय हे समोरच्या व्यक्तीला कळणं देखील आता सोपं झालंय, बोलणाऱ्या व्यक्तीला बोलणं देखील सोपं झालंय। मात्र या सगळ्यामध्ये आपण मांडणारे प्रश्न, आपण करणारी कामं आणि त्याबद्दल आपली असणारी प्रामाणिक तळमळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे कोणती भाषा बोलतोय, कोणत्या भाषेत आपण बोलणार आहोत हे खूप मोठं असं संकट कधीच होऊ शकत नाही। मात्र खासदार सुजय विखे यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी देखील हाच मुद्दा मांडला होता की जेव्हा त्यांच्या विरोधी बाकावरती आमदार संग्राम जगताप हे लढत होते तेव्हा देखील सुजय विखे पाटील म्हणाले होते ज्यांना विधानसभेत काहीच बोलता येत नाही ते लोकसभेत काय दिवा लावणार। पाठ केलेली नीट 4 वाक्यही राष्ट्रवादी उमेदवाराला बोलता येत नाही, तो उमेदवार संसदेत जाऊन काय भाषण देणार, मंत्र्यांसोबत काय इंग्रजी बोलणार, असा सवाल तेव्हा देखील विखे पाटील यांनी उपस्थित केला होता। म्हणजे यावरून असं लक्षात येतं की सुजय विखे पाटील हे आपल्या विरोधी बाकावरील असणाऱ्या उमेदवाराला भाषेवरनं टार्गेट करतात। स्वतःला उच्च शिक्षित संबोधणारे सुजय विखे पाटील यांनाही ठाऊक आहे की आता तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे आणि तंत्रज्ञामुळे माणूस आता जगाच्या पाठीवरती कुठेही काहीही करू शकतो। त्यामुळे कुठल्याही निवडणुकांमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये भाषा ही मोठी अडचण ठरू शकत नाही। मात्र आता या सगळ्या गोष्टीवरती निलेश लंके यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत? महिनाभर पाठांतर करा आणि माझ्यासारखं हिंदी किंवा इंग्रजीमध्ये बोललात तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही, असं विखे पाटील म्हणाले। तर मग विखे पाटलांवरती खरंच उमेदवारी अर्ज न भरण्याची वेळ लंके आणतायत का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं ठरतं।